जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा, आरोग्य विभागानं 10/7/2026 रोजी एक परीक्षा घेण्याच्या पूर्वतयारीबद्दल एक जे आहे ते मागासवर्गीय विभागाकडे लेटर पाठवलं होतं. आणि त्याच लेटरचा जो रिप्लाय आहे तो रिप्लाय आज आलेला आहे. आणि ती माहिती आपण पाहणार आहोत. मी तुम्हाला डायरेक्टली या लेटरवर घेऊन जात आहे. तर बघा, पूर्ण डिटेल्स मध्ये माहिती सांगतो, काही टेन्शन घेऊ नका. जे काही सार्वजनिक आरोग्य विभागामधील राष्ट्रीय कीटकजन्य रोग आणि नियंत्रण कार्यक्रम आहे, यांनी बघा परत त्यांना लेटर पाठवलेलं आहे. 13/7/2026 रोजी हे लेटर आरोग्य विभागाकडे आलेलं आहे. काय मुद्दा आहे बघा, तुम्हाला वरचं थोडंसं सांगतो, त्याच्यानंतर एकदम क्लिअर जे आहे ते क्लिअर समजून जाणार आहे. तर आपण जो व्हिडिओ पाहिलेला होता त्या व्हिडिओच्या माध्यमातून बघा, सार्वजनिक आरोग्य विभाग जो आहे त्या आयोगातील सहसंचालक जे आहेत त्यांनी एक सामान्य प्रशासन विभाग जो आहे त्यांना एक पत्र पाठवलेलं होतं. आणि त्या पत्रातून काय विचारणा केलेली होती बघा, की गट क आणि गट ड संवर्गातील बिंदू नामावली अद्ययावत तयार करून मागासवर्गीय विभागामार्फत त्याची पडताळणी होणे आवश्यक आहे. आणि त्या अनुषंगाने बिंदू नामावलीची तपासणी जी आहे ते 13 जुलै 2026 पर्यंत पूर्ण करून मागासवर्गीय कक्षात सादर करायच्या सूचना ज्या आहेत ते आरोग्य विभागानं दिलेल्या होत्या. त्याचबरोबर सार्वजनिक आरोग्य विभागाची जी काही पदभरती आहे ही TCS कंपनी मार्फत घ्यायची आहे किंवा MPSC थ्रू घ्यायची आहे, याच्याविषयीची त्यांनी माहिती जी आहे किंवा काय म्हणतात ते आपण डिसिजन जो आहे तो त्यांच्याकडून मागवला गेलेला होता बघा, की मागासवर्गीय कक्ष बिंदू नामावली प्रमाणित करायची आहे. आणि ती करून भरती प्रक्रिया जी आहे ते TCS कंपनी अथवा महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच आपली MPSC या दोन्हीपैकी कोणाकडून घ्यायची आहे यावर्षी मार्गदर्शन सुद्धा मागवण्यात आलेलं होतं. या भरतीमध्ये गट क संवर्ग जो आहे त्याचे 5,307 पद आणि गट ड चे एकूण 1,888 पद, अशा एकूण बघा 7,197 पदांवर ही पदभरती होणार आहे. आणि आता हे पत्र जे पाठवलेलं आहे या पत्रामध्ये काय सांगितलेलं होतं, की 13 जुलै पर्यंत सगळे जे आहेत ही बिंदू नामावली पूर्ण करून आम्हाला त्याचा अहवाल द्या. परंतु बघा आता 13 जुलैलाच ज्या दिवशीपर्यंत अहवाल सादर करायचा होता त्या दिवशीच हे एक लेटर आलेलं आहे. आणि त्यामध्ये काय विचारणा केलेली आहे बघा, की हे लेटर जे आहे ते सहसंचालन आरोग्य सेवा, हिवताप, हत्तीरोग व जलजन्य रोग जे आहे पुणे यांच्याकडून दिलेला आहे. याचा विषय काय आहे बघा, थोडस तुम्हाला क्लिअर दिसत नसेल, मी वाचून दाखवतो, टेन्शन घेऊ नका. गट क व गट ड संवर्गाच्या पदभरतीच्या अनुषंगाने पूर्वतयारीबाबत जे काही आरोग्य विभागाचं हे पत्र त्यांना आलेलं होतं त्याच्याविषयी त्यांनी डिटेल्स मध्ये माहिती मागितलेली आहे. सांगितलेली आहे की त्यांना बिंदू नामावली तयार करून कुठल्या कुठल्या अडचणी येत आहेत आणि त्या अडचणीचं निवारण करायचं आहे. त्या अडचणी कोणत्या आहेत त्या त्यांनी सांगितलेलं आहे. बघा, उपरोक्त संदर्भीय विषयान्वये सादर करण्यात येते की गट ड आणि गट ड पदभरतीसाठी क आणि ड भरतीसाठी जे काही पूर्वतयारी करायची आहे या पूर्वतयारीच्या वॅकन्सी बिंदू नामावली आणि वॅकन्सी मॅट्रिक्स तयार प्रमाणित करण्याबाबत सूचना ज्या आहेत त्या प्रदान करण्यात आलेल्या होत्या आरोग्य विभागाकडून मागासवर्गीय विभागाला. आणि सदर बिंदू नामावली तयार करत असताना खालील प्रमाणे अडचणी निर्माण झालेल्या आहेत आणि या अडचणीचं निवारण जे आहे ते आरोग्य विभागाकडून या बिंदू नामावली समिती आहे त्यांनी आणि मागासवर्गीय जो आयोग आहे त्यांनी मागवलेला आहे. या अडचणीचा पाठपुरावा आरोग्य विभाग कधीपर्यंत करतोय यावर अवलंबून आहे की भरती जी आहे ती कधीपर्यंत येणार आहे. तर यामध्ये बघा, अद्यापपर्यंत जिल्हा स्तरावर रोस्टर मंजूर करण्यात आलेले नाहीत. या कारणाने विभागीय स्तरावर एकत्रीकरण करत असताना पूर्वीची बिंदू नामावली पूर्ण मंजूर असावी आणि आवश्यक जे आहे ते मागासवर्गीय कक्षाने कळवायचं आहे. तर जे काही रोस्टर वगैरे मंजूर झाले करण्यात आलेलं नाही ती एक अडचण आहे. त्यानंतर बघा, दुसरी अडचण आहे की गट ड संवर्ग करता जे काही शासनाचं पत्र आहे त्याच्यावर एकत्रीकरण करायचं आहे किंवा त्याच्यावर कशा पद्धतीनं एकत्रीकरण करायचं आहे हे सुद्धा त्यांनी अडचण मांडलेली आहे. गट ड मध्ये बिंदू नामावली मंजूर करण्यात आलेली नाही, ती मंजूर करण्याविषयीची एक अडचण आहे. त्यानंतर बघा, बहुउद्देशीय कर्मचारी म्हणजेच
एमपीडब्ल्यूचं जे पद आहे या पदांविषयी सुद्धा 2-3 अडचणी आहेत. त्यामध्ये एमपीडब्ल्यू यांच्या बिंदू नामावलीमध्ये जिल्हा स्तरावर जी काही बिंदू नामावली मंजूर करण्यात आलेली होती, परंतु शासनाच्या स्तरावर जी काही बिंदू नामावली आहे ही मंजूर करण्याच्या सूचना प्रदान करण्यात आलेल्या आहेत. मग याच्याविषयी काय करायचं आहे ही विचारणा केलेली आहे. त्यानंतर तेच एमपीडब्ल्यू जे पद आहे यांच्या बिंदू नामावली जिल्हा स्तरावरून मंजूर करण्यात आलेली नाही, त्याविषयी सुद्धा काय ऍक्शन घ्यायची आहे हे सुद्धा त्यांनी विचारलेलं आहे. आणि बघा, त्या कारणाने विभागीय स्तरावर एकत्रीकरण करत असताना पूर्वीची बिंदू नामावली वापरायची आहे का नवीन वापरायची आहे त्याविषयी सुद्धा माहिती मागवलेली आहे. तसेच मागासवर्गीय कक्षामध्ये जी माहिती आलेली असतात तेथील कर्मचारी यांनी एकत्रीकरण करण्याबाबत शासन निर्णय असणे आवश्यक असल्याचं सांगितलेलं आहे. आता मागासवर्गीय कक्षामधले सुद्धा जे अधिकारी आहेत त्यांनी GR किंवा शासन निर्णय कुठं आहे अशी सुद्धा विचारपूस केलेली आहे. आणि गट क मधील एमपीडब्ल्यू पद आहे यांची बिंदू नामावली मंजूर करण्यात यावी किंवा त्याच्याविषयी काय करायचं आहे, आम्ही काय ऍक्शन घ्यायची आहे हे सुद्धा विचारलेलं आहे. त्याचबरोबर बघा, सदर जिल्ह्यातील एकत्रीकरण करत असताना पेसा आणि नॉन पेसाचा सुद्धा त्यांनी मुद्दा मांडलेला आहे. तर 2-3 अडचणी आहेत बघा, जवळपास एकूण 1, 2, 3 आणि 4, 5, 6, 7, 8, 9 अडचणी आहेत. तर त्यापैकी 9 ज्या अडचणी आहेत त्यापैकी बघा एक आहे पेसा नॉन पेसाची आणि जवळपास 6 आहेत एमपीडब्ल्यूच्या आणि उर्वरित ज्या 2 आहेत त्यापैकी एक आहे क्लास 4 ची आणि बिंदू नामावली ची एक मागासवर्गीय कक्षाचं आणि बिंदू नामावली या दोघांचं आपसामध्ये बोलणं चाललेलं आहे. बिंदू नामावली तयार करत असताना त्या विभागावर मागासवर्गीय जो कक्ष आहे त्यांचं मत वेगळं येत आहे आणि जे काही तुमचं बिंदू नामावली तयार करणारे कार्य हे आहेत कर्मचारी त्यांचं मत जे आहे ते वेगळं येत आहे. दोघांचे दुमत होत असल्यामुळं याच्यावरती कशा पद्धतीनं निर्णय घ्यायचा आहे, काय ऍक्शन घ्यायची आहे अशी विचारणा, अशा अडचणी ज्या आहेत त्या या विभागानं सार्वजनिक आरोग्य विभागाला मागवलेल्या आहेत. बघा, आरोग्य सेवा हिवताप जे आहे यांनी आरोग्य विभाग नागपूर यांच्याकडे या माहिती मागवलेली आहे आणि त्यानंतर लगेचच आता यांचं सगळ्यांचं निवारण करून जे आहे त्या ऍड बिंदू नामावली लवकरच तयार होऊन ऍड येण्याची शक्यता जी आहे ती शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. विद्यार्थी मित्रांनो, लवकरच पुढील काही दिवसातच ऍड येणार आहे आरोग्य विभागाची. त्यामध्ये कोणते कोणते पद असतील यावर आपण पुढचा व्हिडिओ घेणार आहोत. पूर्ण डिटेल्स मध्ये तुम्हाला पद क्वालिफिकेशन मी पूर्ण सांगेल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तयारी करत असाल तर तुम्हाला तयारी कशा पद्धतीने करायची आहे बघा, GOV एक्झाम्स असं तुम्हाला गुगलला टाईप करायचं. GOV एक्झाम्स अशा पद्धतीचा टाईप केल्याच्या नंतर बघा, पहिली वेबसाईट जी आहे GOV एक्झाम गव्हर्नमेंट एक्झाम प्रिपरेशन पोर्टल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला त्याच्यानंतर हा जो काही होम पेज दिसत आहे, सरफेस दिसत आहे, हे एक आपण तुमच्यासाठी एक नवीन पोर्टल घेऊन आलेलो आहोत. यावरती तुम्ही जसं क्लिक कराल, पहिल्यांदा तुम्ही नवीन आल्याच्या नंतर बघा साइन अप वरती जायचं आहे, तुमचे पूर्ण डिटेल्स टाकायचे आहेत. मेल आयडी ला तुम्हाला एक OTP येतो, तो OTP सबमिट करून तुम्हाला साइन अप करायचं आहे आणि साइन अप झाल्याच्या नंतर तुम्हाला इथं लॉग इनचा जो ऑप्शन आहे या लॉग इनच्या ऑप्शन वरती जाऊन लॉग इन करायचं आहे. जसं तुम्ही लॉग इन करसाल विद्यार्थी मित्रांनो, तशा पद्धतीनं बघा तुम्हाला तिथं वेगवेगळ्या जे एक्झाम आहेत, अपकमिंग एक्झाम्स, तुम्हाला सगळे PYQ तर मिळतीलच त्यावरती, पण ज्या काही एक्झाम्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या DMAR DHS असेल, महिला व बाल विकासच्या असतील, नगर परिषदच्या असतील, सरळ सेवा असेल, तलाठी असतील, सगळे पेपर जे आहेत ते तुम्हाला तिथं मिळणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, बघा ते पेपर अशा पद्धतीचं तुम्ही DHS वरती जरी गेलात तरी LSO असेल, त्याच्यानंतर बघा बहुउद्देशीय कर्मचारी, फार्मासिस्ट वगैरे सगळ्यांचे पेपर लवकरच येणार आहेत. तुम्ही डेमो वरती जाऊन सुद्धा तिथं जे आहे ते पेपर पाहू शकणार आहात. विद्यार्थी मित्रांनो, बघा हे पेपर कशा पद्धतीचं असणार आहे एक तुम्हाला मी डेमो दाखवतो. याच्यामध्ये तुमचे 100 प्रश्नांची तुम्हाला लाईव्ह एक्झाम जी आहे, जी तुम्ही फायनल एक्झामला देत असता, TCS IBPS ज्या पद्धतीनं पेपर घेत होतं आणि आता MPSC कडे सगळे पेपर हँडओव्हर होणार आहेत, तर MPSC पॅटर्न प्रमाणे आपण याच्यावरती पेपर देणार आहोत. टाइम बॉन्डेड पॅटर्न नुसार बघा,
पूर्ण सेट नुसार यामध्ये तुम्हाला जे आहेत ते मिळणार आहेत. सेट्स नुसार तुम्ही इथं सोडवायचे आहेत. त्याच्यानंतर बघा तुम्हाला अशा पद्धतीचं काही जसं एक्झाम मध्ये बसल्याच्या नंतर तुम्हाला जशा पद्धतीच्या सूचना इन्स्ट्रक्शन्स वगैरे दिले जातात प्रॉपर तशा पद्धतीचं हे पोर्टल आहे. तुम्हाला इथं लँग्वेज सुद्धा सिलेक्ट करायची आहे आणि सगळं तुम्ही वरचं वाचलेलं आहे असं चेक बॉक्स मध्ये क्लिक करून तुम्ही तिथं ऍग्री करायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा तुम्हाला इथं कॅमेराचा ऍक्सेस सुद्धा मागितला जातो. कॅमेराचा ऍक्सेस दिल्याच्या नंतर तुम्हाला एक्झाम स्टार्ट करायची आहे. जशा पद्धतीची एक्झाम स्टार्ट होईल त्यानंतर बघा तुम्हाला इथं प्रत्येक प्रश्न जो आहे तो प्रश्न इथं मार्क करायचा आहे किंवा तुम्हाला प्रिव्हियस क्वेश्चन पाहायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन असेल ह्या सर्व क्वेश्चन जे आहे ते बघा याचं आन्सर दिल्याच्या नंतर तुम्हाला इकडे राईट साईडच्या कोपऱ्यामध्ये ग्रीन दिसत आहे. पहिला तुम्ही क्वेश्चन सोडवलेला नाहीये त्याला फक्त मार्क केलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तिथं मार्क केल्याचं जे सिम्बॉल आहे ते पर्पल कलरचं जे साईड आहे ती सुद्धा तिथं तुम्हाला दिसत आहे. अशा पद्धतीनं तुम्ही जे 100 क्वेश्चनचे सेट वाईज टाइम बॉन्डेड पद्धतीनं आपण हे जे पोर्टल आहे हे पोर्टल तयार केलेलं आहे आणि तिथं तुम्ही एक्झाम ज्या आहेत त्या एक्झाम देऊन तुमचं प्रिपरेशन किती झालेलं आहे हे तयारी करू शकता तुम्ही स्वतःच. त्याच्यावरती आता आपण वीकली सुद्धा एक्झाम देणार आहोत आणि जे PYQ आहे ते PYQ सुद्धा सगळे अपलोड करणार आहोत. याची लिंक जी आहे ते लिंक सुद्धा मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो. येणाऱ्या नवीन पदभरतीची तयारी कशा पद्धतीनं करायचं आहे हे आपण थोडक्यात पाहिलेलं आहे. बऱ्याच सारे पद आहेत. 2023 मध्ये सुद्धा खूप सारे पद होते. त्यामध्ये गट क संवर्गाचे जवळपास 6046 पद होते. परंतु आता विद्यार्थी मित्रांनो गट ड जे आहे त्या गट ड चे 2000 आपल्या 26 ची जी भरती आहे याच्यामध्ये सुद्धा 5223 पद 5307 पद येणार आहेत. म्हणजे जवळपास तेवढेच पद आता परत आरोग्य विभागामध्ये निघणार आहेत. हे तुमच्यासाठी खूप मोठी संधी आहे. ही संधी सोडू नका. अभ्यास करत राहा. तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन माहिती आपल्या चॅनलवर येत असते. त्यामुळं चॅनलशी जोडले जा आणि आपलं ऑनलाईन अभ्यासाचं जे पोर्टल आहे ते सुद्धा जॉईन करा. धन्यवाद.